ते मंडळी शॉकिंग, म्हणजे नो सोशल मीडिया, नो फर्स्ट लुक, काही नाही, डायरेक्ट आगमन. एक प्रॉब्लेम झालाय, आपल्याला वर्कशॉपला भेटायचं आहे. तेवढं मंडळाचा बजेट आहे का? मेन पहिली गोष्ट बजेट असतो. तो तेव्हाही दादाला प्रॉब्लेम आला असेल बजेटच्या हिशोबाने, आणि आताही मलाही तो प्रॉब्लेम येतो. स्केच आर्टिस्ट आणि मूर्तिकार मधला प्रवास बघायला गेला तर ॲज अ स्केच आर्टिस्ट फक्त बुक आणि पेन लागतं, पण मूर्तिकार बनणं म्हणजे खूप कठीण आहे. ते बॅकग्राऊंड रिटर्नसाठी मंडळाने मीटिंग घेतली माझ्यासोबत परत गणपती स्थापना झाल्यावर, की आपलं काय बोलणंच झालं नाही. मग ते मंडळाने मला सांगितलं की हे जे तुला 5,000 द्यावं लागेल तरच आम्ही बॅकग्राऊंड रिटर्न देऊ. आणि ते मूर्तीची हो. तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवणकर, ट्रॅव्हल विथ योगेश चंदवणकर प्रस्तुत गप्पाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं तुम्ही गेल्या आठवड्यात राजूदादा शिंदे यांचा पॉडकास्ट बघितला, तसंच यावेळेला एक जुना मूर्तिकार आणि एक नवीन मूर्तिकार असं आपण सेगमेंट करतो आहे. तर आपल्याकडे आज आले आहे युवा मूर्तिकार मितेश दादा पेवेकर. नमस्कार. नमस्कार, मी मूर्तिकार मितेश संजय पेवेकर. मितेश, तर तुझं एक थोडक्यात ओळख करून देतो. तर मितेश आणि मी केपी दादा ज्यावेळेला परेलला होते तेव्हापासून आपली ओळख आहे. अगदी ते स्केच आर्टिस्ट पासून मूर्तिकाराचा हा तुझा प्रवास. म्हणजे याच्या आधी पण तू ते छोटे मोठे मूर्ती करायचास घरी. हा, म्हणजे तुझी जी प्रोफाईल होती, आणि तुझी प्रोफाईल खूप वेळा डिलीट होते, तर आता ते फोटो होपसो भेटतील आम्हाला. पण हा, खूप जुने फोटोज होते त्याच्यामध्ये, म्हणजे मूर्तिकार, स्केच आर्टिस्ट, मूर्तिकार असा हा तुझा प्रवास होता. तर मला एक सांग ना, की तुझा मूर्तिकाराचा जो प्रवास होता, आत्ताचा नाही आधीचा, तो कसा होता? आणि मग त्याच्यानंतर स्केच आर्टिस्ट मध्ये कसा घुसलास? आणि मग त्याच्यानंतर स्केचिंग आणि मूर्ती ह्याच्यामधला तुझा फरक कसा होता? पहिली गोष्ट बघायला गेलं तर आपण लहानपणापासून आपल्याला आवड असते गणपती घडवायची. तसं लहानपणी असंच मी राहायला जिथं आहे तिथे समोर आपलं गार्डन आहे, तर तिथून माती आणायचो आपण, असं छोटे मोठे गणपती करायचो. तुम्ही बघितले असतील की ते आपण गणपती इंस्टाला टाकलेले. तर तसंच आपण गणपती करत होतो. नंतर मग अचानक 2018ला 16ला सॉरी, आपण ॲज अ स्केच आर्टिस्ट मुंबईचा महाराजा आपण केलेला पहिला स्केचेस. मग तेव्हापासून स्केच आर्टिस्टचा प्रवास चालू झालेला. मग ती लोक कशी तुला जॉईन झाले, मुंबईचा महाराजा? हे कसं, आता इंस्टाग्रामवर आपण कॉन्टॅक्ट केलेले, तसं मी स्केच केलेत करून, तर मंडळाला आपण पाठवलेले असे असे स्केचेस आहेत, आणि त्याच्यात काही चेंजेस न करता फक्त बॅकग्राऊंड रिम्यूव्ह केलेला. तो नंदीवाला स्केच होता आपला पहिला सगळ्यात स्केच. नंदीवर उंदीर होते आणि उंदरावर शंकराच्या अवतारात गणपती होता 10 हाताचा. फक्त त्याच्या पाठचं आपण बॅकग्राऊंड हटवून तो गणपती बॅलन्सिंग दाखवून स्केच केला, आणि मग ते फायनल झालेलं. तुझं हे काय होतं, तुझं कसं तू हे बघितलं ज्यावेळेला ती पहिल्यांदा मूर्ती आली हा. बाहेर, तुझं काय रिएक्शन होतं त्यावेळेला? आणि म्हणजे शेवटी पहिलं काम हे खूप वेगळं असतं. हो, रिएक्शन म्हणजे खूप चांगलं वाटलेलं तेव्हा. आणि तेव्हा ना मला आगमनाला बोलवलेलं मंडळाने. आणि एक गोष्ट बोलायला चांगली वाटेल की तेव्हा असा सीन झालेला की जेव्हा परेलमधून गणपती निघालेला, जो सेकंड क्रॉस करून आपण वर्कशॉपला निघतो, तेव्हा त्यांनी मला कुर्ता आणि हे ते सगळं घातलं आणि बोलतात की आता ट्रॉलीवर उभा राहा. म्हणजे ते एवढे लोक त्याच्यासमोर आपला सत्कार करणं म्हणजे खूप चांगलं वाटलेलं. म्हणजे प्रवासच आपला खूप चांगला सुरू झाला तिथून. मग त्याच्यानंतर कृणाल दादाने तुझी ओळख कशी झाली? कुणाल दादावर कॉन्टॅक्ट असं झाला की जेव्हा मुंबईचा महाराजा आपला स्केच बघितला तेव्हा दादानी मला फोन केलेला की की भेटायचं आहे करून. तेव्हा मी परेलला येऊन भेटलो दादाशी. मग तेव्हापासून पुढच्या वर्षीपासून आपण तसं दादाच्या कॉन्टॅक्टमध्ये असे बरेच स्केचेस केले. आणि पहिलं स्केच दादानी मला रेफर केलेलं की खैरानीच्या राजाशी कॉन्टॅक्ट करून तू स्केच डिस्कस कर मंडळासोबत. आणि तेव्हा मग माझ्या इथून खैरानी जवळ आहे, तर आम्ही तसं डिस्कस करून मग कुणाल दादा बरोबर फायनल झालेलं. मग तसे काही असे किस्सेस आहे ना कृणाल दादा बरोबरचे आणि तुझे? कुणाल दादा बरोबर काम करताना म्हणजे खूप वेगळी म्हणजे मजा असायची. जसं स्केच असायचं तसं 3D मध्ये गणपती बघायला भेटलेत एकदम. म्हणजे जसं मी प्रॉपर स्केच केले, तर खैरानीचंच तुम्ही बघितलं तर 3 हत्तीवाला पण स्केच केलेला, आणि त्यांचंच तो गणपती जसं स्केच मध्ये होता बॅलन्सिंग, तसंच तो गणपती बॅलन्स करून दादानी बनवलेला. म्हणजे खैरानी झाला, असे बरेच मंडळाचे, मीरा भाईंदरचा झाला, मीरा भाईंदरचा राजा, म्हणजे असे बरेच मंडळाच्या बरोबर काम करायला खूप आवडलं. चांगला त्याच्यानंतर रिस्पॉन्स आता भेटला. काही वेळा सिद्धेश बरोबर पण तू आहेस. मला एक दोघांमधला फरक सांग ना, की कृणाल दादा आणि सिद्धेश दादा यावर काम करणं सोपं कोणच आहे तुला? असं बघायला गेलं तर सिद्धेश दादा बरोबर काम करायला खूप आवडतं. कारण की दादा असा आहे ना की मी सगळ्या मूर्तिकारांबरोबर काम केलं, पण सिद्धेश दादा मला एकदम आवडता मूर्तिकार बोललं तर सिद्धेश दादा. तर दादा बरोबर काम करायला खूप आवडतं.
म्हणजे असं असतं की प्रत्येक वेळा माझे जे स्केचेस होतात ते डिक्लेअर पण ना, परंतु ते दादाकडे मूर्त्या बनतात. आता कसं आपण स्केच जास्त करत नाही, फक्त दादाला स्केच पाठवतो, ते दादा मूर्ती तसे घडवतात. तर मला एक सांग ना, की आता जसं स्केचेसमध्ये काही-काही वेळेला आपले एलिमेंट्स हे जास्त असतात. हो, तर तसं आता कृणाल दादांवर तू बरेच मूर्त्या केलेल्यास हो. त्यावेळेला आणि काही ह्यूज मूर्त्याही होत्या. तर त्याच्यामध्ये कृणाल दादा असं काही कधी बोललेला का, की ज्वेलरी किंवा एलिमेंट्स असं कमी कर? नाही, जेव्हा आम्ही कसं करायचो दादाबरोबर जेव्हा स्केच करायचो, तेव्हा आपण दादा आणि मी डिस्कस करायचो. म्हणजे कुणाल दादा आपण कारखान्यात बसवायचो ऑफिसमध्ये आणि ते पहिलं स्केच डिस्कस करत होतो, की दादा हे कसं वाटेल? दादाचे आयडियाज असायचे, माझे काय आयडियाज असायचे. त्याच्यावर आपण स्केच करून एक फायनल स्केच करायचो. मग ते मंडळाकडे आपण म्हणजे सुप्रभात. जे हां. स्केच आहे, त्या हिशोबाने ते मंडळ कोणतं चांगला वाटेल ती मूर्ती. तसं आपण डिस्कस करून मग ते सगळे स्केचेस करायचो. असे म्हणजे बघायला गेलं तर मी कुणाल दादाला असे 30-40 स्केचेस करून दादाला पहिलेच पाठवून ठेवलेले, की दादा कोणते चांगले वाटेल ते तुम्ही फायनल करा मंडळाबरोबर. मग आता जसं तू स्वतःही मूर्तिकार हो, आहेस आणि ऑब्व्हियसली स्केच आर्टिस्ट आहे. हो, तर जसं पहिलं तू फक्त स्केच करायचास, तर त्याच्यामध्ये तू काही एलिमेंट्स देऊ शकत होता. हो. आता तू काय विचार करतो स्केच बनवायच्या आधी, की अशी-अशी मूर्तीही आपल्याला करायला लागणार? तोच सगळ्यात पहिला विचार येतो, की नक्की आपण करताना तेवढं आपल्याकडून पॉसिबल हं, होईल हं. का? तेवढं मंडळाचा बजेट आहे का? मेन पहिली गोष्ट बजेट असतो. हं, हं. तो तेव्हाही दादाला प्रॉब्लेम आला असेल बजेटच्या हिशोबाने आणि आताही मलाही तो प्रॉब्लेम येतो. जेव्हा आपण स्केच करतो, तेवढे एलिमेंट्स आपण टाकून तेवढं बजेट आहे का मंडळाचं? मेन गोष्ट बजेट आहे. त्या हिशोबाने मग नंतर आपण मंडळासोबत डिस्कस करून ते सगळे एलिमेंट्स टाकतो आपण. पण आता जशी तुझी मूर्तीची सुरुवात हो, ही ऐन कोविडच्या वेळेला झाली हो, आणि कोविडच्या वेळेला सगळंच भेटणंही मुश्किल होतं. हो. तर तो तेव्हाचा काही तुझा असा प्रवास सांग ना, की तो आणि कोविडमध्येच का तुला हे सुचलेलं? नाही, आपण कोविडच्या म्हणजे जेव्हा कोविड 2020ला चालू झाला, त्याच्या 1 वर्ष आधी आपण मागे गणपती गणपती केलेला ओके. आणि तो एक बॅलन्सिंग गणपती केलाय. तर लोकांना आपलं मूर्तीतलं काम दिसून आलं, की आपण एक गणपती केलाय आणि तो पण बॅलन्सिंग होता पहिला गणपती. ते काम बघून आपल्याकडं म्हणजे कोविडला मंडळ आलेले. म्हणजे 10 गणपती होते कोविडला आपल्याकडे. मग तेव्हाचं मी तुला आता जसं विचारलं, की त्यावेळेला सगळं भेटणं पण मुश्किल होतं. हो. म्हणजे काय आता तर सगळं इझिली अवेलेबल भेटतं किंवा चल अगदीच काही नाही झालं ब्रशेस आपण झेप्टोवरूनही मागवू हो. शकतो. त्यावेळेला काहीच अवेलेबल नव्हतं. तर तेव्हा असं काही प्रॉब्लेम नाही आलेले का तुला? असे काही प्रॉब्लेम नव्हते कारण की म्हणजे पी वाला असेल ते सगळे कॉन्टॅक्ट्स पहिले होते. म्हणजे आपल्याकडे कॉन्टॅक्ट सगळे होते. तसे आपण पहिलंच बोलणं सगळं झालेलं. फक्त एवढाच फरक होता की मंडळाबद्दल जास्त डिस्कस करता नाही येत होतं. जे काय होतं ते बरोबर. ऑनलाईन करता येत होतं. मग त्याच्यावरूनच आपण फक्त एकच स्केच पाठवायचं मंडळाला. ते फायनल व्हायचं ऑनलाईन. पेमेंटचं पण जे काय ते फोनवर डिस्कस व्हायचं. मग तसं आपण एकदाच मूर्ती ते बघायला पण यायचे नाही. तेव्हा आपण घरी गणपती करत होतो. आणि ते छोटे होते 4-4 हो. फुटाचे. तर ते आपण सगळे घरी करत होतो म्हणून ते घरी येता नव्हते. पण ते 4-4 फुटाचे असले तरी सगळ्यांना ते जॉब मोठमोठेच होते ना. हो, सगळ्यांना हो. वेगळे-वेगळे म्हणजे आपण काहीतरी वेगळं द्यायचं फक्त हं. प्रयत्न करत होतो त्याच्यात. तर मला सांग ना, की आता तेव्हाचं एम-पी आर्ट्स आणि आताच्या एम-पी आर्ट्समध्ये काय फरक तुला वाटतो? पहिली गोष्ट तेव्हा कसं आपण सगळे अर्धे डायरेक्ट जॉब करायचो. म्हणजे हं. स्केच आर्टिस्ट आणि मूर्तिकार मधला प्रवास बघायला गेला तर ॲज अ स्केच आर्टिस्ट फक्त बुक आणि पेन लागतं. पण मूर्तिकार बनणं म्हणजे खूप कठीण आहे. असे काही किस्से आहेत, की ते शेअर करायलाही आवडेल, की आम्ही मूर्तिकार बनताना म्हणजे पहिल्यांदा आपण गणपती करतोय, तर आपल्याला कळायला पाहिजे, की नक्की काय-काय हवं आहे, हं, हं. केवढं मॅनेजमेंट हवं आहे, ते सगळं. म्हणजे असे पण बघायला गेलं तर आम्ही कारखान्यात जिथं आपल्या गणपतीचं हे दुकान आहे, तिथं आपण गणपती करायचो. तिथं जे बाहेर शेड असतात, ते शेड टाकताना पण आपण विचार करतो, की तेवढा बजेट आपल्याकडे आहेत का? म्हणजे ते विचार केल्यानंतर आम्ही तुम्हाला शेअर करायला आवडेल, की ते आम्ही जे बांबू होते ना, ते आम्ही आहे ना बाजूच्या बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम होतं. आपल्याकडे एवढा बजेट नव्हता तेव्हा. हं. आपण नवीन-नवीन होतो. तेव्हा ते बांबू नाही, तर मग रात्री आपण तिथून बांबू उचलून आणला. म्हणजे ताडपत्री वेगळं आणलं. म्हणजे बरेच असे किस्से आहेत, हं. की बॅकअपला आपण ब ब बरेच हे केलेत कामं म्हणजे जे लोकांच्या समोर नाहीत, की आपण बरोबर. काय-काय हं. केलंय. पण खूप कठीण गेले लोकं आणि फक्त खूप एक एंड चांगलेही रिझल्ट गेले. बघतात. हो. त्याच्या मागची मेहनतही दिसत नाही. मग हां, हां. ते मेन आहे. मग त्याच्यानंतर आता हा करतोयस, खैरानी करतो आहेस. हो, तर आता हे बघ नो डाउट सगळ्यांनाच तू तेवढं हे देतोय, लक्ष देऊन हो, काम करतोच आहे. पण आता खैरानीसारखे एक मोठे मंडळ आहेत ना, ह्यांच्याकडे 100 कॅमेरे लागलेले असतात जेव्हा तो हो. बाहेर निघतो. म्हणजे बोलतात ना, एवढीशी पण चूक आपण तिथे दाखवू नाही शकत. तर त्याची कशी तयारी आहे तुझी?
पहिली गोष्ट खैराने जेव्हा आपल्याकडे म्हणजे हम्म. फायनल झाला गणपती, तेव्हा आपण एक एक पहिलंच ठरवलेलं की आपण असा गणपती करतोय. हम्म. त्या टायमाला प्रत्येक बारीक ह्याच्यावर म्हणजे आपण डिटेलिंग यावर्षी देतोय गणपतीला, हम्म. ते सगळं आपण मंडळाला डिस्कस केलंय की एवढं एवढं आपण बारीक काम करणार आहे. तेव्हा आपल्याला म्हणजे जेवढे माझी टीम असणार तेवढंच फक्त आपल्या वर्कशॉपला पाहिजे जिथं जागा हम्म. असणार, तर आपल्याला 100% काम करायला भेटणार आहे त्याच्यावर. हम्म. म्हणजे नो सोशल मीडिया, नो फर्स्ट लुक, काही नाही, डायरेक्ट आगमन. ओके. हे मंडळाबद्दल आपलं डिस्कस झालंय हम्म. पहिले. हम्म. तर मला आता जसं मी आता तुला विचारलेलं की एक कन्सेप्ट आहे सगळ्याची, मग ही कन्सेप्ट हे नाही विचारायला कन्सेप्ट काय फक्त ती कशी आणि कधी डिक्लेअर झालेली तुमची की, आणि मग ती काय असेल, कन्सेप्ट काय असेल नाही बट मंडळासोबत ती कशी होती? मंडळ खैरानीचा राजा बघितला गेलं तर आपण 2017 पासून काम करतो बरोबर. मंडळाबरोबर ॲज अ स्केच आर्टिस्ट. बरोबर. त्यापासून मंडळातले प्रत्येक लोक आपल्याला ओळखतात आणि आपण मंडळात सगळ्यांना ओळखतो. तर मंडळाला नक्की काय हवंय हम्म. ते आपल्याला माहिती आहे. त्यांची हम्म. जागेचा प्रॉब्लेम किंवा काही असेल ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि असंच बघायला गेलं तर यंदा आपण ॲज अ स्केच आर्टिस्ट म्हणूनच मंडळाकडे स्केच ठेवले. परंतु मंडळाचं एक डिसिजन होतं की यंदा गणपती तुला करायचा आहे. तर मी शॉक की पहिल्यांदाच की असं कसं डिसिजन, बरोबर. आपण ॲज अ स्केच आर्टिस्ट काम करतोय मंडळावर. तर मी बोललो मंडळाला 2 दिवस द्या, आपण डिस्कस करूया. म्हणजे MP आर्ट्स मध्ये आम्ही डिस्कस करतो आणि 2 दिवसात तुम्हाला कळवतो करून. मग तसं डिस्कस केलं. एकाच दिवशी जसं मी तिथून निघालो तसं मी माझ्या टीमला बोलवलं शॉपवर. तेव्हाच आमचं फायनल झालं की आम्हाला करायचं टीमचं आहे. काय रिएक्शन होतं? काय टीमचं टीमचं रिएक्शन फक्त म्हणजे मी बोललो की एक प्रॉब्लेम झालाय, आपल्याला वर्कशॉपला भेटायचं आहे. लगेच 2 मिनिटात सगळे तिकडे आले आणि मी सांगितलं असं असं आहे करून आपण यंदा खैरानीचा राजा करूया का. मंडळाचं म्हणजे MP आर्टचं फक्त एकच रिएक्शन होतं, हा. आणि मी त्यांच्याच म्हणजे आपण कसं टीम वर्क घेऊन चालतो की बरोबर. जे काय करायचं ते टीम वर्क वर. म्हणजे MP आर्ट्स बोलले हा करून तर मी मंडळाला ओके बोललो. पण त्याच्यासाठी काय काय आपण ठरवलंय की हे नाही पाहिजे मंडळामध्ये, असं असं म्हणजे मंडळाबद्दल डिस्कस केले आपण. पण मग नंतर मीटिंग लगेच तुमची ही झाली की कसं हो, काय? म्हणजे कसं 2 दिवसांनी झालं ना, तर मी 2 दिवसांनी आता गणपती करायचा आहे मला, तर पहिलं स्केच वेगळं होतं. तर ओके. मी काय नक्की देऊ शकतो, ह्याच्यावर आपण स्केच केला आणि तो स्केच बघूनच मंडळ एवढं शॉक झालं की भाई एवढं डिटेलिंग कसं काय. पण तुला अशी कधी बर्डन नाही वाटली का? म्हणजे त्यांच्या आधीचा प्रवास बघितला तर हो. सिद्धेश सारखा मूर्तिकार, कृणाल सारखा मूर्तिकार, नो डाऊट तू चांगला मूर्तिकार, पण कधी कधी असं बर्डन नाही वाटलं का तुला की त्या लेवलचं काम देऊ शकतो का? ते लेवलचं काम मी एक बोलायला आवडेल की त्या लेवलचं काम आत्ताच आपलं सगळं झालंय. म्हणजे ॲज अ बॅकग्राऊंड असू दे किंवा काही असू दे, फक्त आपल्याला जॉईनिंग करायचं. गणपतीच्या बॉडी पासून ते बॅकग्राऊंड पासून सगळं काम ओके. ते मंडळी शॉक आहे एवढ्या लवकर कसं काय काम झालं. आणि आपण सगळं ठरवलंय, फक्त आपल्याला गणपती जॉईनिंग करायचं. आणि म्हणजे एक गोष्ट चांगली वाटते की दादा, सिद्धेश दादा असू दे किंवा कुणाल दादा असू दे, त्यांनी एवढ्या गणपती तिथं घडवलेत. आणि आपण यावर्षी आपण करतोय, तर एक चॅलेंज आहे की आपण काय बेस्ट देऊ शकतो गणपती, तो यंदा आपण करायचा प्रयत्न करतोय. की आता नॉर्मली आपण हे करतोय स्केचेस तू करतोयस हो. आता, स्केचेस आणि बजेटिंग ज्यावेळेला तू करतो म्हणजे एक बजेटचं कसं काय ठरतं स्केच काढताना? म्हणजे आता समज एक XYZ मंडळ आले तुझ्याकडे, तर पहिलं मंडळाचे तो बॅकग्राऊंड किंवा असं काही चेक करतोस का? आपण पहिली गोष्ट मंडळ आले जेव्हा, तेव्हा मंडळाचं आपण बॅकग्राऊंड म्हणजे बघतो की नक्की तुमची गेल्या वर्षीची मूर्ती काय होती. म्हणजे त्यांना म्हणजे जेवढ्या साईज मध्ये गणपती बसवायचा आहे की नाही, की हाईट काय, सगळं ते बघून पहिला पॉईंट आपला हेच असतो की गेल्या वर्षीची मूर्ती काय आहे म्हणजे मंडळाची. मग ते बघून मग यावर्षी आपल्याला तुम्हाला नक्की माझ्याकडून काय हवंय ते विचारतो. मग ते बोलले की आपल्याला कृष्ण थीमवर पाहिजे, म्हणजे कोणती थीम सांगितली तर मग तसं आपण एक स्केच करून दाखवतो. मग नंतर जर आवडलं तर ते फायनल झालं ते बजेटवर येतं मग की नक्की बजेट काय. आणि बजेटवर आल्यावर आपण असं ठरवतो की अर्धे POP अर्ध फायबर, तशावर बजेट आपण फायनल करतो. मोस्टली तर आपण फायबर रेफर करतोय आता, फक्त बेसवर काय असेल तर ते POP, बाकी सगळं आपण फायबरवर ठरतो. आणि जर बजेट प्रॉब्लेम असला तर आपण बॅकग्राऊंड रिटर्न करून पहिलेच आपण बिलवर हे करून ठेवतो की ते रिटर्न असेल. मग असं तुझं कधी झालंय का की असं कुठलं मंडळ बोललं असेल की किंवा त्यांनी असं कधी बॅकग्राऊंडच दिला नाही? हो, असं झालंय एकदा. कसं आहे की माझं एकदा चुकलेलं की आपण बिलवर लिहिलं नव्हतं की ते बॅकग्राऊंड रिटर्न आहे करून. म्हणजे त्याला झाले जेव्हा आपण स्टार्टिंग केलेलं तेव्हाच तो पॉइंट निघाला की आपण बॅकग्राऊंड बिलवर लिहिलं नाही की बॅकग्राऊंड रिटर्न नाही. आणि
ते बॅकग्राऊंड रिटर्नसाठी मंडळाने मीटिंग घेतली माझ्यासोबत परत गणपती Okay. स्थापना झाल्यावर, की आपलं काय बोलणंच झालं नाही. आणि तेव्हा मी एकटा होतो बुकिंगला, माझी टीम नव्हती. तर माझ्याबरोबर कोण नव्हतं बोलायला. तर मी ठरवलं की आता बॅकग्राऊंड रिटर्न नाही, काय करायचं याच्या पुढे. मग ते मंडळाने मला सांगितलं की हे जे तुला 5,000 द्यावं लागेल तरच आम्ही बॅकग्राऊंड रिटर्न देऊ. आणि तुझ्या ते स्मृतीचे. हो. हा. आणि मी ते ठरवलेलं नवरात्रीला बॅकग्राऊंड पार्टी लावासाठी. तर आता काय ऑप्शन नव्हते, तर आपण 5,000 दिले आणि बॅकग्राऊंड घेऊन ते आपण नवरात्रीला 5,000? लावलं. हो, ऑप्शनच नाही आपल्याकडे. नेक्स्ट टाइम पासून ते मंडळी आपल्याकडे आलं नाही. ओके. आलं असतं तर आपण तसं आपण हे केलं असतं बजेट वाईज. पण ते पण मग आलं आता हा सगळा लॉस आहे ना, हा बेअर कसं करतो? कारण शेवटी तुला एक पुढे तुझ्या टीमलाही ते पैसे द्यायचे हो. असतात. ते आपल्या बरोबर एकदाच घडलं. हम्म. त्याच्यानंतर आपण कसं बजेट वाईज वर एकदम ठाम असतो. जेव्हा आपण हम्म. मूर्ती करतो तेव्हा मूर्ती मंडळ जेव्हा आपण बसतो तेव्हा डिस्कस करतो की बजेट वाईज आपल्याला 3 टप्प्यात पैसे द्यावे लागतील. एक तर बुकिंग, आणि एक सेकंड जेव्हा पार्ट देतं तेव्हा, आणि एक जेव्हा कलरिंग गणपती होतो तेव्हा. म्हणजे गणपतीच्या आगमनच्या 2 दिवस पहिलं. आणि जर पेमेंट आपल्यापर्यंत येत नाही त्यापर्यंत आपण मूर्ती काम करतच नाही. भले ते लेट होऊ द्या आगमन, पण आपण काम नाही करत. पण मग काय 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 एक तो सिग्नेचर डायलॉग पण असतो, दादा यावर्षी समजून घ्या. नाही, आपण तसं करतच नाही. कारण की आपण जर जे काम दाखवतोय त्याच्यापेक्षा आपण जरा बॅटर देतोय तर पेमेंट मध्ये आपण काहीच नाही करू शकत. मी असं बघायला गेलं ना, आपल्याकडे 3-4 मंडळाचे पेमेंट थांबलेत. 500 रुपये पण लिहून ठेवलेत मी. नेक्स्ट टाइम आलं तर ते 500चे आपण व्याज सकट नेक्स्ट टाइमला लावू, की एवढे एवढे तुमचे बाकी आहेत, हे नेक्स्ट टाइम तुम्हाला द्यावा लागते. मी सगळं लिहून ठेवले ते सगळे पॉइंट्स. आता एक सगळं तू असं एक चेहरा केलेला, पण आपल्याला मागे मध्ये एक तुला वेगळा चेहरा दिसलेला, हो. ठाण्याच्या अधिपतीचा. ती कन्सेप्ट कशी काय सुचलेली तुला? आणि त्याला डिटेल वर्क्स भरपूर होते, कारण तू मला बोलवलेलं. आता तोपर्यंत मला पण काय होतं की वेगळं काय असणार त्यावेळेला, कारण एकदम ऑफ रोडला जात होता तो. बोलो जास्त म्हणजे एक बोलतात ना, जेवढं विचार केलेला ना की मॅक्स टू मॅक्स काय असेल, एक प्रभावळ वेगळी असेल. हो. तिथे गेलो, तो पडदा ओपन झाला, समोर तो गणपती, आणि तो पण खालतून बघितलेला ना, त्यावेळेला पहिल्यांदाच शॉकच झालेलो बघून. म्हणजे अगदी ते तोडे बिडे पण ते एवढे डिटेल वर्क दिलेले. आता त्याच्यामधलंही एवढं डिटेल वर्क, त्याला वेळ किती लागलेला ते का? कारण अगदी ते नख बिख तू दाखवलेलेस. कसं आहे ना, तो गणपती करायसाठी मी इतर गणपती नाही घेतलेले. कारण की ती इच्छा होती की तो गणपती आपल्याला करायचा आहे ठाण्याचा अधिपती. आणि मी मंडळ कसं नवरात्री झाल्या झाल्या आपल्याकडं बुकिंगला बसतं, तेव्हा आपण मंडळासोबत डिस्कस झालं की यंदा मला हा गणपती करायचा आहे. पहिली गोष्ट, तेवढं सगळं करायसाठी मेन बजेट असतो. आणि मंडळाच्या बजेटमध्ये काही हे नाही, कॉम्प्रोमाइज नाही, की जे आपण एक बजेट सांगतो त्यांचं 1-2 दिवस डिस्कस होतं, पण तो बजेट फायनल होतो तिथपर्यंत. म्हणून प्रत्येक वेळी त्या मंडळामध्ये आपल्याला वेगळं वेगळं करायला इच्छा होते, कारण की पण मग मंडळाच्या तुला बजेटमध्ये. तुला ते असं नाही वाटत की तू जेवढे डिटेल दिलेले ना, ते दिसतील का? ही तुला भीती नव्हती का? नाही, मी ठरवलेलं की तो गणपती म्हणजे नाही हिट झाला तर आपण एवढ्या डिटेलिंगवर फोकस नाही करणार. आणि मला 100% शुअर होतं की तो गणपती लोकांना खूप आवडेल. ज्या हिशोबाने मी ती प्लॅनिंग केलेली की गणपती करताना त्याच्या नखापासून ते सगळ्या गोष्टी, केस, तुम्ही एक गोष्ट बघितली नसेल तेव्हा तो प्रभाव निघते तेव्हा गणपतीच्या पाठी केस पण होते. म्हणजे एवढ्या डिटेलिंग मध्ये आपण काम केलं, ते मंडळाला पण भरपूर आवडलं आणि लोकांना भरपूर आवडलं. का मला आठवतं ना, आता मी विशालदादा शिंदे यांनाही दाखवलेली, हो. तेही बोलले इव्हन आयुध पकडले तर त्याचे पण ते बोट, ते आयुध पण थोडस ते रेट्रो मध्ये सगळं जात होतं. हा. मग ते सगळं सांग ना की एवढं सगळं एक रेट्रो आणि नवीन या दोघांचंही तो कॉम्बिनेशन होतं. मला तेच कॉम्बिनेशन करायचं होतं की आता प्रत्येक वेळेस आपण जुने काळातले गणपती बघतो, तर जेव्हा माझे आजोबा गणपती बसवायचे तेव्हा गणपती तो तसाच असायचा. सगळ्यांच्या घरी ते गणपती, गौरी, शंकर, पार्वती असे सगळे म्हणजे बसायचे गणपती, शंकर, पार्वती आणि गणपती. मग तेच गणपती डिस्कस करून मी यंदा विचार केलेला मागीला की आपण असं काहीतरी करूया की जुन्या काळ आणि आत्ताचं, म्हणजे आत्ताचे जे डिटेलिंग आणि ते सगळं कॉम्बिनेशन केल्यावर गणपती कसा दिसेल, तेच कॉम्बिनेशन करून आपण यंदाचा तो गणपती केलेला. तो झाला चांगला. पण मग आता तो चेहराही वेगळा होता, हो. तर चेहऱ्याचा तो असा काहीतरी चेहरा करणं कसं सुचलं तुला? मला तो एक बाल गणपती दाखवायचा होता, कारण की आपण तो गणपती करतोय त्याच्यात गणपती हा बालरूप पाहिजे. तर त्याला म्हणजे केवढा हेल्दी झाला पाहिजे, त्याच्या म्हणजे बाल गणपती करताना त्यांचे दातापासून ते प्रत्येक गोष्टीवर आपण एवढा फोकस केलेला की तो गणपती केवढा सुंदर दिसतोय त्याचा आपण फक्त प्रयत्न केलेला. ते मातीकाम मध्ये आपण तुम्ही चेहऱ्याची गोष्टी करताय, चेहरा आम्ही
दोन वेळा बनवला. जेव्हा पहिली टाइम बनवला आपण तो जरा आवडला नाही, की अजून काहीतरी करेक्शन केलं पाहिजे. तो परत काढला चेहरा, मग परत काम केलं त्याच्यावर. जपान जे मनापासून म्हणजे सारखं काम नाही होत होतं, त्यानंतर आपण त्या मातीकाम करत राहिलो त्याच्यावर. म्हणून त्या गणपतीसाठी मी इतर गणपती नाही घेतलेले ऑर्डर्स मागे. आता तो जो बनवलेलाच मागेचा, पण मग त्याच्यानंतर आता तुला अशी ही नाही भीती का की अगर त्या लेवलचं काम आताही बाकीच्या गणपतींना मिळेल का? ते यंदा आपण प्रयत्नच केलाय. तो फक्त एक ट्रायल होता अधिपती मागेचा. यंदा तुम्हाला खैरानीच्या राजाला त्याच्यापेक्षा खूप बेटर काम असं बघायला भेटणार आहे, की नक्की मी काय करू शकतो. म्हणजे जे आपण लहान गणपतीमध्ये करतो ते आपण मोठ्या गणपतीमध्ये नक्की आपण अजून काय वेगळं दाखवू शकतो. त्याचा फक्त आपण प्रयत्न केलाय, की यंदा खैरानीच्या राजाला फक्त प्रेझेंट करायसाठी. कारण आता त्याच्या आपला जो मागे जो होता त्याची पेंटिंग पण थोडी वेगळी होती ऍज कम्पेअर टू बाकीचे. हो. तर तेच पेंटिंगचा मला सांग ना, की एक बोलतात ना ती पण थोडी रिअलिस्टिक मध्ये जात होती. हो. त्याचं सांग ना काही केस ते. ते आपण कसं ठरवलेलं, म्हणजे आपण जेव्हा गणपती म्हणजे स्केच फायनल केलं त्याच्यासाठी आपण म्हणजे बॅकअपसाठी कलरिंग वाला कोण चांगला बॅटर असेल. आखणीसाठी आम्ही एक गणपती काढलेला, की पहिला आपण आखणी हे दुसऱ्या गणपतीवर ट्राय करूया, की नक्की कशी वाटेल ती. त्याच्यासाठी म्हणजे प्रत्येक बारीक कामाचं आपण पूर्ण मॅनेजमेंट केलेलं, की या टायमाला असं असं झालं पाहिजे. आखणीवाला कोण करेल, कलरिंग कोण चांगला त्याला बॅटर करेल. असं एक गोष्ट बोलायला आवडेल, की जेव्हा आपण कलरिंग वाल्याला सांगितलं नितेशला, तेव्हा तो एक्सायटेड होता, की नक्की मी काय करू शकतो. म्हणजे तुम्ही शंकराचं ते जलचं बघणार तर ते एकदम एवढं डिटेलिंग होतं. मला सगळ्यात भारी ते आवडलं, की मी घरी होतो तेव्हा कलरिंग तेवढा त्याने ना ते जलचं दाखवलेलं शंकर देवाला एवढं चांगलं आवडलं आणि मी त्याला त्या टॉपिकवरून 4-5 वेळा बोललो. खूप खूप आवडलं मला ते गणपती. म्हणजे जे मी तेवढं इमेजिन नव्हतं केलं, की नक्की तो करेल त्याच्यावर कसं. म्हणजे पेंटिंगवर एवढं चांगलं त्यांनी बेस्ट दिलं त्याच्यावर. मग त्याच्यानंतर गणेशोत्सवाच्या वेळेला सिद्धेश दादाही आलेले. हो. त्याच्यानंतर आकाश तिरुमल पण आलेला. तर त्यांचे काय रिएक्शन होते तेव्हा? पहिली गोष्ट रिएक्शन हे जेव्हा मी फर्स्ट लुक स्टोरीला टाकला तेव्हाच त्यांचे रिएक्शन भरपूर म्हणजे एक्सिलेंट हे सगळे दादाचे खूप रिप्लाय आले. दादाचा फोन पण आला सिद्धेश दादाचा, की खूप चांगलं केलं. कसं आहे ना, प्रत्येक वेळेस आम्ही दादाबरोबर डिस्कस करायचो, की यंदा मी अधिपती असा करतोय. पण यावर्षी दादाला डिस्कस ना करता आपण डायरेक्ट सरप्राईज केलं, की म्हणून तो दादाला भरपूर आवडला. आणि मग ते मंडपात येऊन म्हणजे खूप चांगलं वाटलं. कारण कसं की आता फोटोमध्ये तो गणपती ना खूप वेगळा वाटत आणि प्रत्यक्षात ते डिटेल्स जे दिसत होते ना ते फोटोमध्ये तेवढे हे होत नव्हते. म्हणजे तो प्रत्यक्ष आता आम्ही पण बघितला ना प्रत्यक्षामध्ये खूप सुंदर झालेला तो. म्हणजे कसं आहे ना, जे आपल्या डोळ्यासमोर दिसत होतं ना ते फोटो आणि व्हिडिओ मध्ये नाही दिसत होत. म्हणजे जेवढं तो गणपती समोरून आपण बघता येईल तेवढा तो गणपती एवढा सुंदर वाटत होता. त्यासाठी दादा, सिद्धेश दादा, तिरुमल दादा हे सगळे बोलले, की आपण जाऊन येऊया. मग दादानी पण मला रात्री फोन केलेला, की आपण जाऊया, मी तुला जाता आता पिकअप करेल, मग आपण जाऊया सोबत करून असं ठरलेलं. मी म्हणलं चालेल मग जाऊया आपण. मग दादा जेव्हा गणपती बघतास एवढे म्हणजे प्रत्येक गोष्टी दगडापासून ते सगळ्या गोष्टी म्हणजे तेवढे मला प्रेझेंट कसे केलेत मी त्याच्या मला सांगत होते, की हे चांगलं केलंय, ते चांगलं केलंय. असं म्हणजे आवडलं. तेच आपण सगळे हे घेऊन आपण यंदा काय नवीन केलं पाहिजे त्याचा फक्त प्रयत्न करतो. अजून काय नवीन करता येईल. साधारण त्याला किती दिवस लागलेले हा गणपती करायला? हा गणपती 3 महिने तर साधारण गेले. कारण की त्याचं तुम्ही बॅकग्राऊंड पण बघतील ना, की एकदम बारीक. आता त्या बॅकग्राऊंडचा फोटो तुम्ही रिअल जेव्हा जो फोटो आहे महालक्ष्मीचा त्यांचा तो रिअल फोटो आणि बॅकग्राऊंडचा फोटो एकदम डिक्टो आहे. आणि त्या लेवलला काम करणं 16x16 मध्ये ते जे जो पिलर्स आहेत किंवा बॅकग्राऊंड आहे वरचं तेवढे अॅनाटॉमी वाईज आम्ही सगळं एकदम प्रॉपर डिस्कस केलं. हे किती बाय किती मध्ये केलं पाहिजे. म्हणजे त्यांचे ज्वेलरी पासून जे फोटोमध्ये आम्ही फोटोमधून ते काम केलं. म्हणजे एवढं डिटेलिंग करायचं होतं आम्हाला. आणि तो गणपती करताना जे माझ्यासोबत जे मातीकामवाले ते एवढे एक्सायटेड होते, की दादा हे असं करायचं, एवढं डिटेलिंग पाहिजे. त्यासाठी आम्ही दिवस रात्र एक केलेला, की हा गणपती करायसाठी आपण नक्की एवढं केलं पाहिजे डिटेलिंग. त्याचा रिझल्ट तुम्ही पण बघितला असेल, की दादा हे सगळे बोलले. म्हणजे चांगलं वाटलं ते सगळं बघून. पण मग नंतर असं वाईट नाही वाटत काही ज्यावेळेला एवढी अशी ती मेहनत असते शेवटी बघ ते जायचीच असते. तर नंतर आगमनाला जातो की आपण मग ते राहतं ना अरे ज्यावेळेला आपण हे करत होतो असं असं ती एवढी मेहनत तो मूर्ती काढायला तो क्षण कसा असतो ज्यावेळेला
एक आपला मास्टरपीस तो तिथून जातो. तो तिथून तर गेला, पण कसं आहे ना, एक दिवस मी तिकडं गेलो गणपतीला हम्म. आणि अक्षरशः मी 5-6 घंटे बसून होतो तो गणपती बघून. म्हणजे मला ना एवढं वाटत होतं ना, की तो गणपती आता उद्या विसर्जन होणार. एवढं त्याच्यावर काम केलंय आपण आणि एवढं वाईट वाटत होते, की त्या गोष्टीचं, की एवढं आपण काम केलं आणि तो गणपती उद्या विसर्जन होता. अक्षरशः मंडळवाले रडत होते तिथं, की एवढा म्हणजे त्यांना एवढा जाम आवडला एक-एक बारीकपासून. मी एक अनुभवलं, की ही खरं गोष्ट होती. मी कधी हे नाही केलेलं, बघितलं नव्हतं. जेव्हा तो गणपती कारखान्यातून निघाला, अक्षरशः 2-3 बायका अशा रडत होत्या तो गणपती बघून. मी शॉक झालो, की भाई मला तेव्हा वाटलं, की मी नक्की काहीतरी काम केलंय त्या बरोबर. गणपतीला. म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स. कधी जे नाही बोलणारे त्यांनी मला फोन केले किंवा कमेंट्स केले किंवा मेसेज टाकला. एवढं म्हणजे रिस्पॉन्स भरपूर चांगला भेटला त्या गणपतीत. तर आता यंदाची काय तयारी? यंदा फक्त म्हणजे एक बघायला गेले तो एक ट्रेलर आपण दाखवलेला. यावर्षी खूप वेगळे गणपती म्हणजे चांगले-चांगले अजून डिटेलिंगमध्ये करता येईल. जेव्हा फिंगर्स म्हणजे जे आशीर्वाद आहे ते किंवा बोटं ते सगळ्यावर प्रत्येक हातावर आपण बारीक डिझाइन काम केलेत यंदा. ते पण बघायला भेटतील. मग हा शेवटी बघा हे सगळं हळूहळू हा एमपी आर्टच एक अपग्रेडेशन हो. होत आहे. मग या अपग्रेडेशन मध्ये तुला कोणाचा साथ भेटलेला? साथ तर कोणाचा नाही भेटला, पण एक गोष्ट बघायला गेले तर सिद्धेश दादा म्हणजे सपोर्ट सिस्टम आहे. आपल्याला काय हवं असेल, एनी टाईम फोन केला तर दादा कधी नाही नाही बोलणार आहे. किंवा आपण रात्री त्याला 12 वाजता तरी फोन केला तर 2 मिनिटात कॉल बॅक येतो. एवढा दादाबरोबर रिलेशन आपलं चांगलं आहे. तर म्हणजे सपोर्ट सिस्टम बोललं तर सिद्धेश दादा दिघोळे आपल्यासाठी एकदम बेस्ट. म्हणजे एवढ्या मूर्तिकारांबरोबर काम केलं, पण सिद्धेश दादा माझ्यासाठी एकदम बेस्ट. आणि टीम बरोबर तुझं कसं काय? खूप चांगलं आहे. पहिली गोष्ट आपण गणपती करताना मेन टीमवर्क असेल तर आपण एवढे सगळे गोष्टी करू शकतो. जेव्हा मी काही काम करताना पहिली गोष्ट आपण टीम बरोबर डिस्कस करतो. मग तुझं कधी असं झालं का, की तुला काहीतरी वेगळी आयडिया करायची आणि टीमला काही वेगळी? असं भरपूर वेळा झालंय, की एकदा म्हणजे बंटी एक नावाचा हं. आहे आपला भाऊ आहे. त्याच्यावर आम्ही डिस्कस करत होतो आणि आहे ना आधिपतीचं एक लास्ट टू लास्ट इयर एक पिलर बनवायचा होता. तो हात जोडलेला असा कीर्तिमुख होता. मला नक्की हवा होता वेगळा आणि ह्यानी वेगळा होता केला होता वेगळा. त्याच्यावरून तो बोलतो की नाही मला हाच पाहिजे. मी बोललो मला तो नाही पाहिजे. मला जो पाहिजे तोच बनवतो. त्याच्यावरून तो एक दिवस रागावला, परंतु नेक्स्ट डे तो परत येऊन आम्ही त्याच्यावर काम केलेलं. म्हणजे एवढं जे पाहिजे त्याच्यासाठी आम्ही झगडे करतो. म्हणजे एवढं म्हणजे आमचं रिलेशन पण भरपूर चांगलं आहे, की जे आपल्याला पाहिजे माझ्या विचारपेक्षा त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत भरपूर. बरोबर. की त्यांचे अजून चॅलेंजेस असतात, की हे केल्यावर अजून किती चांगलं वाटेल. बॅकग्राऊंडमध्ये आपण असं टाकल्यावर किती चांगलं वाटेल. म्हणजे हे सगळे गोष्टी म्हणून तर एमपी आर्ट्स हळू-हळू चाललंय म्हणजे चांगलं काम लोकांना दिसून येतं. मग आता आता तू गणपतीबरोबर देवीही करतोस. हो. आता गणपतीचं सांग ना, की गणपतीचं काम आणि देवीचं काम हे किती वेगळं आहे? वेगळं असं काय नाही. गणपती गेल्या आपल्याकडे 15 दिवसच असतात नवरात्रीसाठी हो. आणि आपण हर वर्षी 5च देवी करतो. त्यातून एक आपल्या घरची देवी असते म्हणजे मित्राचा गौरव आजवानी करून आहे. त्याला एवढी आवड आहे करून तो देवी घरी 6 फूट देवी जेव्हा आपला जो दरवाजा असतो तो 7 फुटाचा असतो, पण त्याची देवी 6.5 अंतर असते टच विथ पाट. म्हणजे एवढी त्याला आवड आहे. म्हणजे त्याच्यावर आपण एवढं काम करतो त्या देवीवर पण म्हणजे त्याला जेवढी आवड त्या हिशोबाने आपण त्याला अजून काय देऊ हा शकतो. ह्याच्यासाठी विचारला ना, की देवीचं कसं होतं त्याला ह्युमन ती वाटायला हवी. म्हणजे गणपतीचं कसं, की हत्तीला 19-20 झालं तरी ते दिसून नाही येत. देवीला तसं नाही होत. नाही तसं नाही. देवीवर कसं प्रत्येक ह्याच्यावर म्हणजे आपल्याला प्रत्येक काम करावं लागतं. ते जरा जरी चुकलं तरी मंडळ आपल्याला त्याच्यावरून बोलतो, बरोबर. की ही देवी म्हणजे आपण जेवढं गणपतीमध्ये चुका करतो ते देवीमध्ये नाही करू शकत. कारण की ते चुका म्हणजे ना करता आपण देवीवर एकदम डिटेलिंग काम करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे जेव्हा ते जॉइनिंग झालीपासून तेव्हा कोणाला आतमध्ये घेत नाही आपण. कारण की ते नेकेड असतं म्हणून. म्हणून ते सगळे प्रत्येक गोष्टी आपल्याला बघून जावं लागतं. जेपर्यंत ती देवी पूर्ण साडी आणि पूर्ण फायनल लुक देत नाही त्यापर्यंत. त्यापर्यंत मंडळातला पण कोण येत नाही. फक्त 1-2 जण फक्त जेव्हा जॉइनिंग होतात तेव्हा आपण बोलवतो बघासाठी, की नक्की देवी कशी झाली. मग आता थोडंसं अगर अजून मंडळ आले, मग टीम कशी काय तू हे करू शकतो? नाही आपली जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच आपण करतो. आता कसं आपलं गुढीपाडव्यालाच बुकिंग बंद झाली. ओके. परंतु बुकिंगसाठी फोन येतात, पण नाही बोलत. कारण की जेवढी आपली कॅपॅसिटी त्या हिशोबानेच आपण काम करतो. कसं होतं, की गणपती घ्यायला आलेत आणि आपण काम करतोय ते नाही आवडत.
मलाही नाही आवडत, नाही माझ्या टीम वर्कला नाही आवडत की आपण कोणतं मंडळ आलं आणि आपण त्याच्यावर काम करतो, मग ते मंडळ आपल्याला म्हणणार हे असं करतंय, ते आमच्या टीम वर्कला पण नाही आवडत. मग आम्ही पहिले डिस्कस करतो एवढं आपलं टार्गेट आहे, ह्याच्यावरच आपण फोकस करून तेवढेच बुकिंग घ्यायचे, म्हणून आपण बुकिंग लवकर टाकतो आणि लवकर क्लोज करतो. तर मग मितेश, सगळ्यात मेन तर टीम असते या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर तुझी आणि टीमची बॉन्डिंग कशी आहे? टीमची बॉन्डिंग चांगली आहे म्हणून आपण एवढे गणपती करत राहतोय आणि अजून ह्याच्या पुढे करणार, कारण की आपली जे पण टीम आहे, जे टीमचं आपलं रिलेशन आहे एकदम घरासारखं आहे, की उठे सुटे आपण काय करायचं असेल किंवा कुठे फिरायचं असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण टीम बरोबर डिस्कस करूनच करतो. म्हणून ते आतापर्यंत आपले टीम वर्क एकदम मजबूत आहे. म्हणजे जेव्हापासून आपण गणपती स्टार्ट केलेत, जे आखणीपासून ते शेडिंग पर्यंत सगळे टीम आतापर्यंत तीच टीम आहे आणि याच्या पुढे पण तीच राहणार. असे काहीतरी किस्सा सांग एक तुझ्या टीमचा. असा किस्सा आता तुम्हाला सांगायला गेलं तर म्हणजे मातीकामचा एक किस्सा सांगितला. आता कलरिंगचा किस्सा असा झाला की आपण जेव्हा गणपती शेडिंगला घेतो, कलरिंगला घेतो, तेव्हा कॅरेक्टर कोणता वेगळा असेल, तेव्हा ते कलरिंग वरून मचमच होते, नाही मला हा कलर चांगला वाटेल. मग आम्ही कसं करतो ते डिस्कस करून, चल तुला आवडतो ना तो, तर तुझं पहिलं ट्राय करूया, तर चांगला वाटत असेल तर तो ठेवूया, नसेल तर मग मला जे पाहिजे ते मी सांगतो, नंतर आपण ते फायनल करू. पण कधी कधी असं होतं ना की मला जे विचार होतो त्यांच्यापेक्षा ते विचार त्यांचे चांगले होतात, म्हणजे कलर कॉम्बिनेशन चांगले आहेत, म्हणजे प्रत्येक जे आपले टीम मध्ये आहेत त्यांचे कलर कॉम्बिनेशन चांगले आहेत, की या गणपतीला असं कलर कॉम्बिनेशन केलं तर कसं वाटेल. म्हणजे त्याच्यामुळे टीम वर्क एकदम आपलं चांगलं आहे, की प्रत्येक गोष्टीवर कलरिंग नाही तर गणपती जॉईनिंग पासून ते प्रत्येक गोष्टीवर टीम वर्क आपण घेऊनच चालतो. जॉईनिंग करताना पण आमची भरपूर मचमच होते की नाही मला हात असाच पाहिजे असाच पाहिजे, पण त्याच्यावर पण भरपूर मचमच होते. पण त्याच्यावर मचमच एक होते की एका गोष्टीवरून एकाच माणसाची गोष्ट म्हणजे मचमच होते जास्त. एक बंटी नावाचा पोरगा आहे जॉईनिंग करताना, म्हणजे नाही मला गणपतीचा हात वरती पाहिजे तर पाहिजे, हात पुढे पाहिजे तर पाहिजे. म्हणजे मी बोलत चल तुला जे पाहिजे ते करू आपण, जर पहिला आम्ही लावून बघतो की चांगला वाटेल का, आणि मग ते खरंच चांगलं वाटतं. म्हणजे माझ्यापेक्षा ते कार्य म्हणजे आर्टिस्ट मेन आहेत भरपूर, त्यांची ड्रॉइंग पासून ते प्रत्येक गोष्टी एकदम भारी आहेत, म्हणून आपलं टीम वर्क चांगलं आहे. आता जसं टीमचं बोललं तसं मंडळाबरोबरही तेवढंच चांगलं रिलेशन असायला हवं. तर तुझं आणि मंडळांचे रिलेशन किंवा जे घरगुती तुझ्याकडून घेतात हो. त्यांचं रिलेशन कसं आहे? आपल्याकडे असं गेलं तर जेव्हापासून गणपती चालू केले तेव्हापासून आपल्याकडे असे म्हणजे मंडळ 5-6 मंडळ आहेत जे फिक्स आहेत, हर वर्षी फिक्स असतात, आणि घरगुती 5-6 आहेत. म्हणजे असं काम करताना जे तुला पाहिजे ना बुकिंग करताना ते विचारतात की नक्की तू काय देशील आम्हाला यंदा, आणि मी जे दाखवतो ते त्यांना आवडतंच. म्हणजे आपल्या ते बोलत नाही आम्हाला हेच पाहिजे होतं असं पाहिजे. म्हणजे आपले बॉन्डिंग चांगले आहेत, मंडळाबद्दल असू दे किंवा घरगुती गणपतीबद्दल असू. एक असं आहे की विरारचा एक गणपती आहे, जेव्हापासून मी गणपती चालू केलाय, वसई विरारचा घरगुती गणपती आहे. तो 2 फुटाचा गणपती असतो, आरवीचा चिंतामणी करून. तो विरार वसून खास आपल्या इकडे गणपती घ्यायला येतो हर वर्षी. म्हणजे एवढं चांगलं बॉन्डिंग आहे आपलं त्यांच्याबरोबर. ते झालं आकाश कुर्मी असेल किंवा गौरव अजवानी असेल, म्हणजे हे प्रत्येकांचे कांजूर मंडळबद्दल बघायला गेलं तर कांजूरचा द्वारकाधीश आहे, हिमालयाचा सम्राट आहे, सम्राटचा सुखाकर्ता आहे. म्हणजे यांचे म्हणजे रिलेशन भरपूर चांगले आहेत आमचे. विक्रोळीचा चिंतामणी झाला, म्हणजे खूप चांगले मंडळ आहेत. त्यांचा रिस्पॉन्स आहे म्हणून आज आपण अजून काय काय वेगळं करायचा प्रयत्न करतोय हर वर्षी. आता एक फायनल सेगमेंटमध्ये येऊया आपल्या की आता समज एक मूर्तिकार किंवा जो कोण आहे हो. त्यांच्याकडून तू काय शिकशील असं हे आहे. तर मी एक 5 जणांचे नाव घेतो, त्याच्याकडून तू काय काय शिकशील ते आम्हाला सांग. पहिलं सिद्धेश मिसाळ. सिद्धार्थ मातीकाम खूप मस्त आहे. मातीकाम बघायला मला म्हणजे आवडतं मातीकाम जर आर्टिस्ट कोण असेल तर सिद्धेश मिसाळ. सिद्धेश दिघोळे. गोड गणपती आणि कलरिंग, म्हणजे जसा जो गणपती गोड असतो त्या हिशोबाने ते कलरिंग, आणि म्हणजे गणपती एवढा गोड की बघतात नजरेत बसतो. आकाश तिरिमल. अं, आकाश दादाबद्दल काय बोलणार की गणपतीची अॅनाटॉमी बघेल की 360. जर आपण गणपती बघितला या वर्षीचा गणेश गल्लीचा गणपती एवढा अप्रतिम होता की मला एवढा आवडला की आपण बॅक म्हणजे गणपतीच्या पाठून तरी बघणार. तो गणपतीची अॅनाटॉमी एवढी खतरनाक होती की मला एवढी आवडली. खूप आवडता गणपती जर बघायला गेला तर 2025चा मुंबईचा राजा. कृणाल दादा. कृणाल पाटील. दादाचे बॅकग्राऊंड आज आम्ही जे बॅकग्राऊंड करतो MP आर्ट्स मध्ये, म्हणजे जे कुणाल दादा जेवढे 3D एम्बॉस बाहेर काढतो बॅकग्राऊंड, तसंच आम्ही प्रयत्न करतो की
तो गणपती आपल्या इथून किती 3D मध्ये बॅकग्राऊंड चांगला वाटेल किंवा कॅरेक्टर किती चांगला वाटेल, तर बॅकग्राऊंड किंग म्हणून कुणाल दादाला. तर आता एक शेवटचं, निखिल दादा खातो. निखिल दादा खातू बद्दल काय बोलणार, म्हणजे जो चेहरा बघतात, जो डिम्पल वाला फेस आहे, त्यांचे गणपती तेच मेन. जेव्हा आपण गेल्या वर्षीचा बल्लाळेश्वर बघणार, सगळ्यात आवडता गणपती एवढा भारी वाटत होता, म्हणजे त्यांनी त्या चेहऱ्यामध्ये गणपती अनेक केलेले, पण तो एक बल्लाळेश्वर एकदम गणपती खूप सुंदर वाटत होता त्या गणपतीमध्ये. म्हणजे तो सिग्नेचर फेस बघायला गेला तर निखिल खातू दादा. धन्यवाद MP, तू एवढा आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही पण तुम्ही कमेंट करून सांगा. खैरानीसाठी तुम्ही लोक किती एक्साइटेड आहेत हे पण सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जय. महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. मोरया.